नमस्कार मित्रांनो. लहानपणापासून मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून कायमच ऐकत आलेलं निसर्गरम्य ठिकाण म्हणजे अर्थातच गणपतीपुळे. वर्षानुवर्ष स्वप्न मनाशी बाळगून होतं, पण काही ना काही कारणास्तव गणपतीपुळ्याला व्हिजिट मात्र करता आली नव्हती. पण हा योग जुळून आला तो सासू सासऱ्यांच्या आग्रहामुळे आणि पत्नीच्या सहकार्यामुळे. रत्नागिरी स्टेशनला जायचा डिसिजन घेतला आणि त्याच वेळेला मला रेफरन्स मिळाला बाळकृष्ण टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा आदेश खाडे यांचा. खाडेंना फोन केला आणि त्यांनी लगेचच मला सांगितलं, अरे नक्की ये, तुला काय हवं तर सहकार्य माझ्याकडनं नक्कीच मिळेल. मग त्याप्रमाणे मी माझ्या येण्याचे ट्रॅव्हलिंग डिटेल्स त्यांना पाठवले. आणि काय आश्चर्य, कोकणी माणसाबद्दल जे ऐकून होतो कायम नकारात्मक, पण इथे तर मला अतिशय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला. रत्नागिरी स्टेशनला उतरल्याबरोबर स्वतःची गाडी घेऊन स्वतःच हजर होते आणि आम्हाला ते घेऊन गेले ते डायरेक्ट गणपतीपुळ्याला. गणपतीपुळ्याच्या बद्दल तर सांगायलाच नको. तिथला अप्रतिम समुद्रकिनारा, गणपतीचं असलेलं महात्म्य, हे त्यात अप्रतिम वर्णन आपल्याला नेहमीच बघायला मिळेल. दुसऱ्या दिवशी यथासांग गणपतीची पूजा केली आणि नंतर आदेश भाऊंच्याच बरोबर फिरायला निघालो. आदेश भाऊंनी प्रथमतः गणपतीपुळ्याचं व्यवस्थित दर्शन घडवलं. मित्रांनो, खचितच जर तुमच्या मनात गणपतीपुळे आणि आजूबाजूचा परिसर बघायची इच्छा असेल तर मी तर तुम्हाला म्हणून की जरूर या. आणि आदेश भाऊंनी जे आपल्याला जे सहकार्य मिळतं ते तुम्हाला नक्कीच मिळेल. पहिल्या दिवशी आम्ही गणपतीची यथासांग पूजा केल्यानंतर त्या दिवशी आम्ही केशवसुतांचं जन्मस्थान असलेल्या मालगुण गावात गेलो. तदनंतर जयगड बीच बघितला, लाईट हाऊस बघितलं, जय विनायक मंदिर बघितलं, मालगुण बीचला व्हिजिट केली. ते पहिल्या दिवशी आम्ही कव्हर केलं. तर दुसऱ्या दिवशी आम्ही व्हिजिट केल्याची ठिकाणं होती रत्नदुर्ग किल्ला, टिळक स्मारक, पावस मठ, गणेश गोळे बीच आणि भाटे बीच. या ठिकाणी अख्खे दोन्ही दिवस कसे मजेत गेले ते आम्हालाच कळलं नाही. आणि जर याच्यासाठी तुम्हाला येत असेल तर खरोखरच तुम्ही आदेश भाऊंना नक्की संपर्क करा. आणि त्यांचा नंबर आहे 9082241797. त्यांचं ऑफिस रत्नागिरी स्टेशनच्या बाहेरच आहे आणि कधीही तुम्हाला त्यांच्याकडे जाऊन त्यांचा रेफरन्स मी तुम्हाला नक्कीच देईल. आणि त्यांच्याकडनं